मतलब ये पाउडर येते एक हां हे पावडर पावडर आहे. आहे. पावडर आहे. ही पावडर लावायची का? ही पावडर ह्याला लावली. पप्पांनी पूर्ण कागद वगैरे पॅक बांधलं होतं या ठिकाणी. म्हणलं असं काय बांधलं काय समजलं नाही, तर नीट पाहिलं नाही आतमध्ये. तर इथं बघा प्लाऊड प्लाऊड. काल आभाळाचं म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं काल. ते प्लाऊड भिजू नये म्हणून पप्पांनी ना कागद बांधलं. पाहिलं का? हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आत्ता सकाळचे वाजलेलं आहे 9:30 आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर भावांनो, आजचा हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग म्हणजे डेली ब्लॉग होणार आहे आपला. तर आज म्हणलं थोडंसं फ्री आहे, तर तुमच्यासाठी एखादा ब्लॉग तयार करू. तर भावांनो चला, आता रेडी झालो आंघोळ वगैरे करून. मम्मी गेली बाहेर आणि आपलं घर दाखवतो तुम्हाला. आज घरामध्ये कोण नाही आहे. घरामध्ये सगळं आपल्याला म्हणजे पूर्ण राडा आहे घरामध्ये. इतका पसारा आहे ना घरामध्ये. आता सगळं आपल्याला आवरायचं आहे. तर म्हणलं आज एका घराचा ब्लॉग पण होऊन जाईन, होम टूर पण होऊन जाईन आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण घर पण दाखवता येईल माझं. अशा प्रकारचा वाडा आहे पाहू शकता. आणि इकडं मागं झाड वगैरे. याच्या आधी पण ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल झाड वाडा आपला. तर अशा प्रकारचं घर आहे आपलं. घर दाखवतो तुम्हाला. चला, पाहिलं का भावांनो किती राडा आहे घरामध्ये. बघा हे पूर्ण आता आपल्याला साफ करायचं आहे, आवरायचं आहे पूर्ण. आणि मम्मी गेली बाहेर. मम्मीने सांगून गेली, मम्मी हे पूर्ण आवरून घे म्हणून. आता पूर्ण आवरायचं आहे आपल्याला. बघा आता राडा. आणि इकडं आपल्या नाथबाबांची गादी बघा. नाथांची गादी कशी आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर गादी आवडली असेल ना नाथबाबांची, तर कमेंटमध्ये आदेश लिहा भावांनो. तर सर्वांना आदेश. चला पटापट आपण घर वगैरे आवरून घेऊ पूर्ण. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा भावांनो. चला. A few moments later. तर आवरून रेडी वगैरे झालो आणि आलो होतो बाहेर या ठिकाणी. बाहेर आलो आपल्या. बाहेर आल्याच्या नंतर इथं पाहायला आपली व्हॅन लागलेली होती. तर बघा पप्पांनी काय बांधलं आहे मागं. पाहिलं का? तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो आम्ही. बाहेर आल्याच्या नंतर व्हॅन पाहिलं आपली. इथं पप्पांनी पूर्ण कागद वगैरे पॅक बांधलं होतं या ठिकाणी. म्हणलं असं काय बांधलं काय समजलं नाही, तर नीट पाहिलं नाही आतमध्ये. तर इथं बघा प्लाऊड प्लाऊड. काल आभाळाचं म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं काल. ते प्लाऊड भिजू नये म्हणून पप्पांनी ना कागद बांधलं. पाहिलं का? तर भावांनो गाडी सांगा आपली कमेंट करून कसं काय. पूर्ण आपला दुकानाचा माल याच्यामध्ये होऊ शकतं. व्हॅनला पण लहान लहान मुलं असतात आपल्या गल्लीमध्ये. लहान मुलांनी केलेली डिझाईन ड्रॉइंग काम. पाहिलं का? तर भावांनो पप्पा गाडीपाशी उभे होते. म्हणलं त्यांना काय करू आले तुम्ही गाडीपाशी. तर पप्पा बघा काय करतं ते. हे गाडीला आहे ना, हां स्क्रॅच पडले होते का? गाडीला असे स्क्रॅचेस पडले होते. हां बघा स्क्रॅच. सकाळी दाखवलं ना भावांनो तुम्हाला, इथं स्क्रॅच पडला होता भला मोठा. आता बघा एकदम क्लीन करून टाकलं पप्पानं. कसं केलं नेमकं क्लीन? हे माझ्याकडे केमिकल आहे. हां या केमिकलने काय केलं, भावांनो हे कोणत्या प्रकारची जाहिरात नाही आहे, हे तुम्हाला दाखवू राहिलं जस्ट माहितीसाठी. हां हे सांगा. तुमचे गाडी कशी जरी राहिली, तुम्हाला कसं स्क्रॅचेस पडलेले राहिले, म्हणून काय होतं हे केमिकल लावल्याने मतलब हे पावडर येते एक हां हे पावडर पावडर आहे. आहे. पावडर आहे. ही पावडर लावायची का? ही पावडर ह्याला लावली, हां त्याचे स्क्रॅचेस निघून जातात बरं. आणि परत पहिल्यासारखं होऊन जातं. पहिल्यासारखी गाडी होऊन जाते नवी. पहिल्यासारखी गाडी होऊन जाते एकदम क्लीन. म्हणजे स्प्रे आहे त्याचा लावायचा. हां तो स्प्रे मारला, त्याच्यावर हे लावलं फक्त असं. भावांना तुम्हाला स्प्रेचं नाव जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. मी तुम्हाला स्प्रेचं नाव सांगेन कमेंट बॉक्समध्ये. एकदम क्लीन करून टाकली भावांना. बघा आता स्क्रॅच दिसतच नाही, फक्त एवढा स्क्रॅच आहे. A few moments later. भावांनो आत्ता आहे ना त्या भावाची गाडी इथं सर्व्हिसिंगला आणली होती. तर आत्ता बाहेर आलो आहे जस्ट आणि संध्याकाळचे 7 वाजलेले. पाहू शकता इथं तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. मागे आहे ना सर्व्हिस सेंटर आहे. भावाची गाडी सर्व्हिसिंगला आणली होती या ठिकाणी. म्हटलं थोडं जरा फिरून पण होईल आणि
भावाची गाडी पण बघता येईल कशी केली. पाहू शकता मागं आहे ना शोरूम वगैरे या ठिकाणी. आणि पप्पा ते थांबलेत आणि हे भैया चाललेत तिकडं आता गाडी आणायला. तिकडं समोर गाडी लावलेली आहे आपली आणि हा आपला भाऊ पण गेला गाडी आणायला. पाहू शकता. चला जाऊया आपण. गाडीची चावी आहे आपली 2 व्हीलर. थोडी पुढं लावूया कारण काय टोईंगवाले जर आले ना तर विषय वेगळा होईल. बस त्या ठिकाणी पार्क केली गाडी. आता काही टेन्शन नाही. चला हे तर रोड क्रॉस झाले पलीकडे. चला भाऊंना रोड वगैरे क्रॉस करू आता. कशी आहे ट्रॅफिक नगरची. पहिला नगरची ट्रॅफिक पाहिलं का. बघा ही गाडी आपली निघते आता बाहेर. फुल सर्व्हिसिंग केलेली भाऊंना गाडी. नाथपुळा गाडी भावाने नवी गाडी घेतली. बघा गाडी बघा. भावना कमेंट करून सांगा कसं काय गाडी. हवी आहे कर. गाडी बंद केली, चालू केली. ऑटोमॅटिक गॅसला जाईल. आता मी गॅस नाही करत काही नाही. 30 सेकंदानंतर ती गॅसवर जाईल ऑटोमॅटिक. 30 सेकंदानंतर गॅसवर होती का. पहिले ते होतच नव्हती. झोपडीला जाऊन आलं तरी होत नव्हतं. हां म्हणजे चालूमध्ये पण सुद्धा होत नव्हतं. आता झाली ना ओके एकदम. ओके नाही झाली. अजून बरंचसं काम आहे त्याच्यात. आपण स्टेप बाय स्टेप करू राहिलो. हां हां हां. किस्सा असा झाला या ठिकाणी ATM आहे मागं पाहू शकता तुम्ही. आणि ATMला आलो होतो मनी ट्रान्सफर करायला. तर आपल्यासोबत जो भाऊ होता ना त्याने काय केलं डायरेक्ट चावी या ठिकाणी ठेवून दिली ATMवरती. त्याच्यामुळे आम्हाला घरी जाऊन परत या ठिकाणी यावं लागलं चावी आणायला. भेटले का भाऊ चावी. भेटलं दाखवा प्रेक्षकांना दाखवा. चावी भेटली भावांना. आता चला निघूया इथं. डबल कुठानं झालं राव आपल्याला. घरी जाऊन परत यावं लागलं इकडं. त्यांनी पाहिली होती का ते पैसे काढत होते तिथं. नाही वरती ठेवले होते का ATMवर. भावांनो गाडीचं काम पूर्ण झालंय आणि खूप मोठा विषय झाला होता. गाडीची चावी तिकडं ATMमध्ये राहिली होती आणि आम्हाला परत जावं लागलं रिटर्न. तर आता फायनली चावी वगैरे आणली आणि आता गाडीचं बिल वगैरे करतात तिथे. बिल वगैरे करून गाडी वगैरे घेऊ आणि निघू घराकडं. भावांनो आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करतो मी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज थोडी ताणाताण झाली म्हणजे पळापळ झाली थोडी पण मजा आली भावांना ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भावांना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. गुड बाय. आपण चाललो आता स्कूटीवरती पाहू शकता. चला आता झटकीपाट घरी जाऊ फ्रेश वगैरे होऊ